नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझा डिजिटल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत। एकरी 10 लाखाचे उत्पन्न कसे घ्यायचे आणि कोणत्या टायमाला लागवड करायची आणि एकरी किती खर्च येतो हे व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे। शिमला मिरचीचं पीक उत्पन्न म्हणलं तर हमखास पैसे देणारे पीक असते आणि कमी कालावधीत आणि जास्त एकरीमध्ये उत्पन्न शिमला मिरचीला निघत असते। यामध्ये भाव सुद्धा चांगला असतो। ह्या वाणाची कधी लागवड करावी आणि एकरी खर्च किती येतो आणि व्यापारी कसा माल ट्रान्सपोर्ट करतो या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आहे। मिरची आपण पहिल्यांदा लावणार आहे। ही मिरची म्हणजे 15 जूनला आपण लागवड करणार आहे। ह्या मिरचीची ऑर्डर आपण 10 ते 15 मेला ऑर्डर देणार आहे 25,000 रुपयांची। म्हणजे आपण ढोबळी मिरचीची लागवड 2 एकर करणार आहे आणि ह्या मिरचीच्या उत्पन्नात म्हणले तर या 2 एकरमध्ये 7-8 टनापर्यंत ॲव्हरेज एका तोड्याला निघू शकतं। मिरचीचा तोडा ही 8-10 दिवसाला चांगल्या प्रमाणात होत असतो। आणि हे व्हिडिओमध्ये आपण ऑर्डर दिलेली सांगितलेली आहे। तुम्हाला ऑर्डर आम्ही 10 ते 15 मेला देणार आहे। तुम्ही सुद्धा असं नियोजन कराल म्हणून आधीच व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे। तर तुम्हाला सुद्धा रोपांची ऑर्डर द्यावी लागते, म्हणजे चांगली आपल्याला रोपे दर्जेदार मजबूत घ्यावे लागतात, म्हणजे आपल्या झाडांची एकदम सेटिंग आणि तुटाळ होत नाही, एकसारखी चिटकतात आणि हिरवे व्हायला चालू होतात। म्हणजे आपल्या मिरची पिकाला एक एकरसाठी खर्च येत असतो 1 लाख रुपये। मल्चिंग पेपर, ड्रीप, शेणखत, मिसळ डोस आणि रोपांचा 1 लाख रुपये, फवारण्या किंवा बॅगी तर 1 लाख रुपये खर्च येत असतो। आणि मिरचीमध्ये एकरी 30 ते 25 टनापर्यंत तर नक्की ॲव्हरेज निघू शकतं। आणि मिरचीला आपण 15 जूनला लागवड केलेल्या मिरचीला 50 रुपयापर्यंत नक्कीच बाजारभाव मिळत असतो आपल्याला। आपण 2-3 वर्षे ढोबळी मिरचीचं उत्पन्न घेतलेलं आहे। हे गेल्या वर्षी प्लॉटमधले आपले फोटो तुम्हाला दिसत असतील, कशी मिरचीचं डेव्हलपमध्ये प्लॉट आहे आणि मालाची सेटिंग कशी आहे आणि क्वालिटी कशी। आपण बॉक्स पॅकिंगला माल दिलता आणि ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याला दिलता। पहिला तोडा ही आपला 51 रुपये प्रति किलोने दिलता। आपल्याला गेल्या वर्षीमध्ये ढोबळीमध्ये चांगले पैसे झालेले आहेत। आणि काय प्रश्न राहिले असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा। जय जवान जय किसान, धन्यवाद।